नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण FY BA या वर्गामध्ये गृह अर्थशास्त्र या विषयात सर्वसाधारण आणि कुटुंबाचे अर्थशास्त्र या विषयामध्ये सर्वप्रथम गृह अर्थशास्त्राची ओळख करून घेणार आहोत. गृह अर्थशास्त्र हे गृहशास्त्र, गृहविज्ञान, गृहकला इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. गृह अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राच्या अनेक शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा मानली जाते, कारण गृह अर्थशास्त्र हे मनुष्याच्या गृहजीवनाचा अभ्यास करते. गृह या शब्दाला घर, कुटुंब, परिवार इत्यादी अनेक पर्यायी शब्द वापरले जातात. गृह अर्थशास्त्राला इंग्रजीत होम इकॉनॉमिक्स असे म्हटले जाते. होम इकॉनॉमिक्स हा शब्द होम इकॉलॉजी या शब्दापासून तयार झालेला आहे. होम इकॉलॉजीला मराठीत मानवी पर्यावरणशास्त्र असे म्हटले जाते. गृह अर्थशास्त्राचा उगम किंवा उदय हा समाजाच्या प्रारंभापासूनच झालेला आढळून येतो. समाजाला किंवा समाजाने मानवाला सुखी व समाधानी आयुष्य जगण्यासाठी कुटुंबसंस्था निर्माण केली. अशा कुटुंब व्यवस्थेत किंवा परिवारात मनुष्य आपले जीवन कसे जगतो या विचारांमधूनच गृहशास्त्र उदयाला आले असावे अशा प्रकारचे मत सामाजिक विचारवंतांनी मांडलेले आढळून येते. गृह किंवा कुटुंबातून प्रेम, आपुलकी, वात्सल्य, आदर, सहकार्य इत्यादी गुणांचा विकास होतो. म्हणूनच कुटुंबाला सामाजिक गुणांची शाश्वत पाठशाळा असेही म्हटले जाते. त्याचप्रमाणे भौतिक, आध्यात्मिक, संवेगात्मक अशा विविध प्रकारच्या गरजा कुटुंबातच पूर्ण होत असल्याकारणाने कुटुंबाला किंवा गृह अर्थशास्त्राला गृहजीवनाशी संबंधित जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाला गृह अर्थशास्त्र असे म्हणतात. अशा प्रकारे गृह अर्थशास्त्राच्या संदर्भात विचारवंतांनी आपली मतं मांडलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गृह अर्थशास्त्राच्या विविध विचारवंतांनी व्याख्या मांडलेल्या आहेत. त्या व्याख्यांच्या आधारे आपल्याला गृह अर्थशास्त्राची ओळख होणार आहे. सर्वप्रथम आपण व्याख्यांचा विचार करू. या व्याख्यांमध्ये डॉक्टर दुर्गा देऊळकर यांनी अतिशय महत्त्वाची व्याख्या मांडलेली आहे. ती अशी की गृह अर्थशास्त्र हे गृहजीवनाकरिता शिक्षण देणारे शास्त्र आहे. गृह अर्थशास्त्र हे मानवी जीवनाला उपयुक्त असं शास्त्र मानलं जातं, कारण जीवन जगण्याची कला शिकविणारं शास्त्र म्हणजे गृह अर्थशास्त्र होय. अशा प्रकारची व्याख्या डॉक्टर दुर्गा देऊळकर यांनी मांडलेली आहे. कारण गृह जीवन जगताना ते कशा पद्धतीने जीवन जगावं याचं शिक्षण देणारं शास्त्र आहे. जीवन आनंदी जगावं, रडत रडत जगावं, कण्हत जगावं, कुथत जगावं, कशा पद्धतीने जगावं हे शिकविणारं शास्त्र आहे. प्रत्येक व्यक्तीने आपलं जीवन जगताना याचा विचार करावयाचा आहे की जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने जीवन हे सुखी, समाधानी, आनंदी अशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे. आणि ते जीवन जगायचं असेल तर गृहजीवनाकरिता शिक्षण देणारं शास्त्र म्हणजे गृह अर्थशास्त्र हे प्रत्येक व्यक्तीने शिकलं पाहिजे. यानंतर दुसरी जी महत्त्वाची व्याख्या मांडण्यात आलेली आहे ती म्हणजे गृह संचालनाची
किंवा घर चालविण्याची कला म्हणजे गृह अर्थशास्त्र होय. ही व्याख्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. घर चालविण्याची कला म्हणजे गृह अर्थशास्त्र. घर कसं चालवावं, घर कसं सांभाळावं याबाबत ही व्याख्या तयार करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ, कुटुंबामध्ये स्वयंपाक करणं, कपडे शिवणं, बागकाम करणं, मुलांचं संगोपन करणं, आजारी व्यक्तींची सेवा करणं, घरातल्या माणसांकडे लक्ष देणे, पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं, कुटुंब चालविण्यासाठी, घर चालविण्यासाठी उत्पन्न मिळविणं आणि मिळालेलं उत्पन्न कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करणं, अशा प्रकारची जी कला आहे ती कला म्हणजेच गृह अर्थशास्त्र होय. ही कला प्रत्येक व्यक्तीने शिकणं आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी व्याख्या मांडण्यात आलेली आहे ती म्हणजे मानवाच्या गृहजीवनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे गृह अर्थशास्त्र होय. या व्याख्येमध्ये मानवाच्या गृहजीवनाचा अभ्यास केला जातो. मानव किंवा व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या ज्या 2 घटना आहेत, या घटनांमधलं जे अंतर आहे ते मानवाचं जीवन आहे. आणि हे जीवन जगत असताना त्याचा जन्म हा कुटुंबात होतो. त्याचं पालन, पोषण, शिक्षण, आरोग्य या सगळ्या गोष्टी कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये घडत असतात. व्यक्तीवर उत्तम संस्कार करण्याचं काम कुटुंबामध्ये केलं जातं. म्हणूनच गृहजीवन जगत असताना व्यक्ती कशा प्रकारचं वर्तन करतो, त्याचे आचार, त्याचे विचार, त्याची पसंती, आवड, निवड, अभिरुची या सर्व घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे गृह अर्थशास्त्र होय. त्यानंतर पुढची जी महत्त्वाची व्याख्या मांडण्यात आलेली आहे ती म्हणजे अशी की कुटुंबाच्या विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे गृह अर्थशास्त्र होय. गृह अर्थशास्त्रामध्ये नेहमी कुटुंबाच्या विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुटुंबाचा विकास करणं ही जगातील प्रत्येक कुटुंबापुढे असणारी एक महत्त्वाची घटना आहे. प्रत्येक कुटुंबकर्त्याला असं वाटत असतं की आपल्या कुटुंबाची प्रगती झाली पाहिजेत, विकास झाला पाहिजेत. एखादं कुटुंब दारिद्र्यात जीवन जगत असेल तर त्याचा विकास झाला पाहिजे. गरिबीत जीवन जगणारं कुटुंब आणखी पुढे गेलं पाहिजे. मध्यमवर्गीय जीवन जगणारं कुटुंब आणखी त्यामध्ये प्रगती झाली पाहिजे. आणि श्रीमंत असणारं जे कुटुंब आहे, उच्च उत्पन्न गटामध्ये आपलं जीवनमान जगणारं जे कुटुंब आहे, त्याही कुटुंबाला असं वाटत असतं की आपल्या कुटुंबाचा सातत्याने सतत हा विकास झाला पाहिजे. आणि तो विकास कशा पद्धतीने करावा, म्हणजेच उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने मिळवावं, कसं मिळवावं, किती मिळवावं, त्याचा उपभोग कसा घ्यावा, खर्च कोणत्या गोष्टींवर करावा, या सर्व दृष्टीने मार्गदर्शन करणारं शास्त्र म्हणजे गृह अर्थशास्त्र होय. अशा विविध प्रकारच्या व्याख्या गृह अर्थशास्त्राच्या संदर्भात विचारवंतांनी मांडलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये पुढील विविध विषयांचा अभ्यास केला जातो. हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. सब्जेक्ट मॅटर गृह अर्थशास्त्रामध्ये जे वेगवेगळे घटक अभ्यासले जातात ते घटक या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. पहिला जो घटक आहे तो म्हणजे अर्थशास्त्र हे मनुष्याच्या आर्थिक जीवनाचा अभ्यास करतं. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे राज्यशास्त्र हे राजकीय जीवनाचा अभ्यास करतं. समाजशास्त्र हे सामाजिक जीवनाचा अभ्यास करतं. मानसशास्त्र हे माणसाच्या मानसिक वर्तनाचा अभ्यास करतं. तर नागरिकशास्त्र
हे नागरिकांच्या जीवनाचा अभ्यास करतं. आणि हे जे सगळे घटक आहेत, हे सगळे घटक गृह अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. म्हणूनच गृह अर्थशास्त्र हे मानवी जीवनामध्ये अतिशय उपयुक्त असणारं शास्त्र आहे. या शास्त्राचा अभ्यास प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक घटकाने केला पाहिजे.